श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला वगळून पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, कारण तुझ्यासाठीच याची निर्मिती केली आहे. जेव्हा तू हे ऐकशील, माझे बोल तुझ्या कानावर मनावर घेशील, तेव्हा तुझा ताण, तणाव आणि संघर्ष नाहीसा करणारा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आपसूक येईल. तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. कधीही एकटे स्वतःला मानू नका, कारण देव सतत तुमच्या सोबत आहे. आज एक खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. जर तुम्ही ती ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी येत आहे. ती मनपूर्वक स्वीकार करा. दैवी आशीर्वादामुळे तुम्हाला हे सगळं काही प्राप्त होत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, देव या संदेशातून तुला काहीतरी सांगू इच्छितात. तू हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी दैवी आज्ञा आहे. जर तू ही आज्ञा मान्य केलीस तर तुला देवांचा चमत्कार देखील प्राप्त होईल. विश्वास ठेव की माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. काही घटना ज्या मागील काळात तुला दुखावून गेल्या, ते नाते खूप काही त्रासदायक ठरत होते, आता ते तुझ्याकडून काढून घेण्यात येणार आहे. तुम्हाला काही गोष्टींचा विसर जरी पडला आहे तरी तुम्ही त्या देवाकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे. म्हणूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल जे इच्छित आहे. देव कधीही तुम्हाला विसरत नाही. देव त्या जागी तुम्हाला मदतीचा हात देतो ज्या ठिकाणी तुम्हाला कठीण वाटते. खूप काही असे वाटते की आम्ही हरलो आहे, त्या ठिकाणी देवाचा धावा करायला विसरू नका, कारण देव आणि देवाची प्रत्यक्ष अनुभूती तुम्हाला लवकरच येणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज इथून पुढे 7 दिवसात तुझ्या आयुष्यात तुझे जीवन उच्च स्तरावर जाणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. कठीण जे काही आहे ते संपून सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती आणि आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे. तुम्ही जो काही कठीण काळ समजून काही इच्छा मागे ठेवल्या होत्या, त्या पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुमच्या मार्गात येत आहेत. तुम्हाला काही गोष्टी मागून विसर पडला आहे, पण देव ते विसरलेला नाही. तुमच्यासाठी देवाने ती योजना कार्यान्वित करण्याचे योजिले आहे. तेव्हा आता निश्चिंत राहून पुढे पहा की तुम्हाला काय प्राप्त होत आहे. तुमचा विश्वास अत्यंत ठेवा, ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल. मनात शंका कुशंकांना कुठलेही स्थान देऊ नका. जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा फक्त देवावरचा विश्वास आणि देवावर श्रद्धा ठेवून या, कारण कोणत्याही क्षणी तुमचे कार्य पूर्ण होईल. कोणत्याही क्षणी तुम्हाला देवांचा अनुभव प्रचिती येईल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात सुखद अनुभव, स्वामींचे अनुभव कधी काळी केले असतील तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त विचार करणे टाळ, कारण जास्त विचार करत तू जो वेळ त्यात निरर्थक करत आहेस, त्यापेक्षा ईश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण तुला अधिक वेगवान गतीने पुढे नेणारे आहे. बाळा, तुझी मागील काळात ज्यांनी उपेक्षा केली आहे, तुझ्यावर त्यांनी हसू केले आहे, ते आता पाहतील की तुझे जीवन
किती उच्च स्तरासाठी तयार केल्या जात होते. कुणालाही त्याची कल्पना देखील नाही की तुझे जीवन किती उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. बाळा, तुम्ही कधीही एकटे नाहीत. तुम्ही मागील काळात ज्या दुःखांना, ज्या कष्टांना सहन केले आहे, ते आता अगदी या क्षणाला त्यांचा शेवट होणार आहे. तुमची प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, तर आत्ताच स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. स्वामींचा हा दैवी चमत्कार तुमच्यासाठी काही योजना तयार करणारा आहे. तुम्ही ज्यासाठी दैवी प्रार्थना करत आहात ती स्वीकार केल्या जात आहे. तुमच्या वेदना, तुमचे दुःख आता तुम्हाला दूर करण्यासाठी येणारे आशीर्वाद देवाचे आहेत. दैवी चमत्कार तुमचे जीवन परिपूर्ण करणारा आहे. कधीही विसरून जाऊ नका की देवाच्या योजना या तुमच्या योजनेपेक्षाही सर्वोत्तम असतात. कारण देव तुमच्यासाठी तुमच्या हिताचे काय आहे, ज्यात तुमचे हित दडले आहे, तेच आशीर्वादाच्या रूपात तुमच्यापर्यंत आणू इच्छितात. तुम्ही जर आपले जीवन उच्च स्तरावर आणि आनंदी ठेवू इच्छित असाल तर स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करा. होय स्वामी, मी आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा. स्वामींचे दैवी चमत्कार ज्यांनी अनुभवले आहे होय म्हणून टाईप करायला विसरू नका. तुम्हाला अधिक स्वामी अनुभव येऊ लागतील. जेव्हा तुम्ही स्वामीच्या नामात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत असाल तेव्हा तेव्हा दैवी चमत्काराने तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या घरात तुमच्या आनंदासाठी येतील. देव तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला उत्तीर्ण केले आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या परीक्षेचा कालावधी तुला वाटत होता तितका लांब नाही, कारण त्याला मी लवकरच संपवणार आहे आणि तुझ्यासाठी सुख, समाधान, आरोग्य, प्रगतीने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे. याचा स्वीकार कर. जेव्हा तुम्ही हरले असे मनात ठेवता तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हरू नका, कधीही मागे वळून पाहू नका, कारण पुढे तुमच्यासाठी सुख, आनंद आणि वेगवान गतीने प्रगती येणार आहे. फक्त तुम्ही चालणे थांबवू नका. विश्वास ठेवा, तुमचा देवही तुमच्यासोबत चालत आहे. प्रत्येक पावलाला तुम्हाला देवाची प्रचिती येऊ लागेल. जेव्हा विश्वासाने तुमचे काही कार्य अडथळ्यांनी परिपूर्ण होते तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका. देव तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल ज्या ठिकाणी अन्य कुणीही तुमची मदत करू शकणार नाही. जेव्हा देवाचे आशीर्वाद येतात तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतात जे सामान्य मनुष्याच्या अकलनीय बुद्धीच्याही पलीकडे असतात. तेव्हा विश्वास ठेवा की स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत. तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश, हा व्हिडिओ तुम्ही ऐकला आहे. जर तुम्हाला यातील काही क्षण देखील आवडले असतील, मनाला भावले असतील, तर याला तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमची मोठी इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंदाने परिपूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.